आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जोरदार टाळ्या होऊ या गोष्टीसाठी। अवधान किती लक्ष केंद्रित करून बॅलन्स केलेलं आहे, नियंत्रण सात डोक्यावरती नियंत्रित केलेलं आहे। खूप खूप अभिनंदन। वयाच्या मानानं खूपच वजनप्रेत विद्यार्थी हा वस्ताद आणि त्याच्या सर्व टीमचं खरंच मनापासून अभिनंदन। जोरदार टाळ्या उभे आलेले कलाकारच टाळ्या वाजवत आहेत आपल्यासाठी। मनगटात प्रत्येकाच्या ताकद आहे, टाळ्या वाजवणे तरी ताकद आपल्यामध्ये असू दे। टाळ्या वाजवत राहा, त्या आलेल्या कलाकारांना, युद्ध कला सादर करणाऱ्यांना प्रोत्साहन देत चला। कन्नप्पा माळी यांच्याकडून 100 रुपये, खूप खूप धन्यवाद। दुसरा प्रकार स्वतःच्या ताक हा डोक्यावर नियंत्रण करण्याचा दुसरा प्रकार आहे, जे आपण हातात तर करू शकत नाही। जोर बैठका काढतोय, नियंत्रण किती जोरात आहे स्वतःवरती आणि आपल्या मेंदूवरती। शरीर आणि मेंदू याच्यामध्ये खूप मोठं नियंत्रण आहे। खूप खूप अभिनंदन। वीराप्पा येवळे सर यांच्याकडून 100 रुपये, खूप खूप आभारी आहे। जोरदार टाळ्यामध्ये सर्वांचं नियंत्रण आहे। अनिल मने पत्रकार आहेत, संचिता टीव्ही न्यूज येते, युट्यूब चॅनल चालवतात। त्यांचं खरंच करावं कौतुक तेवढं थोडं आहे। आपल्या गावामध्ये यात्रेमध्ये शिवकालीन खेळ दाखवण्याचं ते काम करतात। दुसरा प्रकार जोरदार टाळ्यामध्ये याच्यासाठी जोरदार किती नियंत्रण आहे आपल्यामध्ये। ना अंधाराची भीती आहे, ना पावसाची चिंता। ना अंधाराची भीती आहे, ना पावसाची चिंता। ना पराजयाची भीती आहे, ना विजयाचा डंका। उभे ठाकरेची निशे बांधला सुरी बळाला रोकाया। गोड किंडीचे कान असुसले चोप डागली ऐकाया। गोड किंडीचे कान असुसले चोप डागली ऐकाया। बघा चार शेवटपर्यंत नियंत्रित आहे। बघा खंडप्पा कोरे गोवा यांच्याकडून 500 रुपये, बाळासाहेब सावंत उपसरपंच यांच्याकडून 500 रुपये। मनापासून सर्वांचे आभारी आहे। त्यानंतरचा जोरदार टाळ्या होते याच्यासाठी स्वतःला नियंत्रित केलेलं आहे। अरे वा, माडगाव जत्रेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मर्दानी खेळ महाराष्ट्राची शान, मर्दानी खेळ महाराष्ट्राची शान। जिजाऊंचा वारसा शिवबाचा अभिमान, जिजाऊंचा वारसा शिवबाचा अभिमान। या ठिकाणी वसगडे तालुका पलूस जिल्हा सांगली येथून आलेले चित्तथरारक मर्दानी खेळ सादर करण्यासाठी शिवकालीन युद्ध कला स्वतःच्या कौशल्य या ठिकाणी दाखवत आहेत। नसा नसात भिनलय शौर्य, नसा नसात भिनलय शौर्य। हाती घेतली काठी मर्दानी खेळाची परंपरा। फक्त स्वराज्यासाठी, फक्त स्वराज्यासाठी या मावळे आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ते आपले खेळ दाखवत आहेत। खरंच त्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन। हे आता जे आपण पाहतोय रामायण महाभारतातील हे एक शस्त्र आहे, याला पाश असे म्हणलं जातं त्यांच्या भाषेमध्ये। पाश वेग किती आहे, त्याचं नियंत्रणही किती आहे। आपण म्हणतो ना मनगटाने मेंदू, हाच तो प्रकार आहे। किती चपळाईने तो बदलतो।
चला आपण चला जपूया आपला वारसा, चला जपूया आपला वारसा. मर्दानी खेळ शौर्याचा आरसा, मर्दानी खेळ शौर्याचा आरसा या ठिकाणी चालू आहे. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. त्याचं एक वैशिष्ट्य आहे, हे कशासाठी वापरलं जातं, ज्या पद्धतीनं फिरवून शत्रूला जायबंदी करण्यासाठी, शत्रूला जायबंदी करण्यासाठी याचा वापर केला जातो. अतिशय शत्रूच्या अंगावर फिरवून फेकलं जातं, शत्रू याच्यामध्ये जायबंदी होतो. पहा, एक जायबंदी होण्याचा तो एक प्रकारच आहे, तिथं आपल्या समोर सादर होत आहे. पहा, नियंत्रण, स्वतःला नियंत्रण करत येईल सादर होतंय. खूप खूप छान अभिनंदन, जोरदार टाळ्या होऊ याच्यासाठी. मैदानी खेळ म्हणजे मैदानी खेळांची धडाकास सुदृढ शरीराने जोरदार टाळ्यामध्ये बघा नियंत्रण. अरे आपण बघत बघत टाळ्या सुद्धा वाजवू शकतो बरं का. एखाद्या झाडाच्या बुंद्यावरती जरी वार केला तरी तो आर पार निघून जाईल असं या शस्त्र म्हणजे दांडपट्टा. अक्षय सुतारची चपळाई त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. महाराष्ट्राच्या रणरागिणी सृष्टी आणि सोनेली पाटील दोघी बघा किती चपळाईने आपले खेळ दाखवत आहेत. काठीचा खेळपा स्वतःच्या संरक्षणासाठी हे खेळ खेळला जातो. शिवकारी निर्धकला आहे, माझ्याकडे ताकद असेल तर स्वतःचं संरक्षण आपण करू शकतो. मैदानी खेळाची तर वारसा आपण जपू शकतो. विजेचा वेग आणि जिद्दीची जोड, विजेचा वेग आणि जिद्दीची जोड मर्दानी खेळाला नाही कशाची तोड, मर्दानी खेळाला नाही कशाची तोड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी. पहा गती बघा, लक्ष किती आहे त्यांचा. खूप खूप छान. प्रत्येकाच्या घरी संरक्षण करण्यासाठी अशा रणरागिणी मर्दानी खेळ खेळणाऱ्या भगिनी असल्या पाहिजेत. हा जो खेळ चालू आहे पट्टा काढणे म्हणतात, अतिशय अवघड हा खेळ या ठिकाणी सादर झालेला आहे. खूप खूप अभिनंदन. सरपंच अनिता माळी यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले मनापासून धन्यवाद. मुदकप्पा जावीर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहे, त्यांचंही मनापासून खूप खूप आभारी. यालाच म्हणतात नजरटी दुर्घटना घटी. पहा किती कटाक्षाने नजर केंद्रित करून या ठिकाणी खेळ सादर होतोय. मारुती जप्ती यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, मनापासून धन्यवाद. या ठिकाणी बसतात अनिल बने यांच्याकडून नारळ फोडण्याचा हा खेळ सादर होतोय. अतिशय लक्षपूर्वक हा खेळ करावा लागतो. जरा जरी लक्ष हटलं तर एखादी गोष्ट घडू शकते. परत एकदा सर्वांना विनंती करतोय, मंदिरापुढे जे समोर उभारलेल्या जिन्यावरती सर्वांना हात जोडून विनंती आहे,
दर्शनासाठी येणाऱ्यांना रस्ता रिकामा करायचा आहे. परत एकदा सांगतोय, तिथून सगळेजण जरा बाजूला या. इकडे समोर जागा आहे. पुरुष मंडळी, त्या महिला भगिनीचे पुरुष मंडळी आहेत ते पुढे या इकडे. चला गणेश, सगळ्यांना पाठव तिथून. थोडस रिकाम करून घे तिथं. आनंद माळी यांच्याकडून 100 रुपये. भाजीपाला व्यापारी समू माळी यांच्याकडून 200 रुपये. सुभाष कोरे यांच्याकडून 100 रुपये. मनापासून आभारी आहे. गणेश, म्युझिक चालू कर. साऊंड सिस्टीम. या सर्वांचे वस्तात किती चपळतेनं आपल्या पाठीने नारळ फोडण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सृष्टी आणि सलोनी या रणरेगिरी या युद्धकलेसाठी आपलं योगदान देत आहेत. खूप अभिनंदन. हा, जोरदार टाळ्या. आपल्या काठीने, हातातील काठीने मनगटाच्या जीवावरती नारळ फोडण्याचा या ठिकाणी आपल्या नजरेने वा 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 छान छान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी, त्या कलेसाठी. आपू मुलीक यांच्याकडून 100 रुपये. सरोज नाटिकर यांच्याकडून 200 रुपये. मनापासून आभारी. आता आपा अतिशय जोखमीचा हा खेळ आहे. जोखमी तर भरपूर आहे, तरी सुद्धा आपल्या कौशल्यावरती या सर्व खेळांचे वस्ता आहे. अरे वा, कुठलेलं आहे, कुठलेलं आहे. जोरदार टाळ्या वगैरे याच्यासाठी. शेवटची कृती अतिशय अवघड आणि घातक पण होती. या ठिकाणी चित्त हरारा कसं प्रात्यक्षिक होत आहे. केळी कापडे वार तर झाला नाही पाहिजे, खेळ तर झाला पाहिजे. तो काय टाळ्या टाळ्या. ओके, किती जोखमीचा खेळ आहे. चित्त थरारक आहे. रामण्णा माळी यांच्याकडून अतिशय चित्त थरारक. जोखीम पण तेवढीच आहे, पण चित्त थरारक आहे. लक्ष वेधून या ठिकाणी खेळ कापण्याचा हा खेळ होतो आहे. श्वास रोखून सगळे पाहत आहेत. अरे वा वा, छान. खेळ आहे या ठिकाणी. अनिल बने यांच्याकडून सादर होत आहे. संगीता टीव्ही युट्यूब चॅनलचे ते बघा. गप्पा बघत पत्रकार अनिल बने वंतात सर्व सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व मराठी खेळाचे त्यामुळे या सर्वांच्या मनापासून अभिनंदन. रामण्णा माळी यांच्याकडून 200 रुपये. उर्षिता माळी यांच्याकडून 2 रुपये. विठ्ठल हक्के मेस्त्री यांच्याकडून 100 रुपये. वीरप्पा हक्के यांच्याकडून 100 रुपये. त्या सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. जरा इकडे फिरत या ठिकाणी जाळं फुटणे हा चित्त धरायला कसा प्रात्यक्षिक या पा 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 पा
आपलं जाती नाजूक नव्हे तर कणखर असावं याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर पाहायला मिळतंय. सर्व महिला भगिनीने त्या मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महिला भगिनीने सर्वांनी पहा किती खरंच नारी तू अबला नाही, नारी तू अबला नाही, नाही तू बेचारी आहे, नाही तू बेचारी. दुर्गा तू लक्ष्मी, तू दुर्गा तू लक्ष्मी, तूही माता तूही माता आहे. खूप खूप छान. भारत मिस्त्री यांच्याकडून सदरच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. पहा लिंबू कापण्याचा हा मैदानी खेळ या ठिकाणी आपल्या तीक्ष्ण नजरेनं संपन्न होत आहे. युद्ध काळामध्ये नजरेनं अनगटानं युद्ध खेळलं जायचं त्याच पद्धतीनं हा मैदानी खेळ या ठिकाणी सादर होत आहे. लिंबू कापणे काळ्या उद्या जोरदार. अरे वा खूपच छान. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.